नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना आमच्याकडून परत चूक झाली आहे. आम्ही आता आमची ई केवायसी दुरुस्त करू शकतो का? किंवा याचा काय परिणाम होईल? आमच्या योजनेचे पैसे आता कायमस्वरूपी बंद होतील का? यामध्ये आम्हाला अपडेट करण्याची संधी परत एकदा द्या, जेणेकरून आम्ही योग्य पद्धतीने आमची ई केवायसी करू आणि त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे आमचे कायम सुरू राहतील. किंवा आम्ही आधी ई केवायसी करताना योग्य केली होती का नाही हे आम्हाला समजत नाही, मग आता आम्ही कसं चेक करायचं? डबल ई केवायसी करावी का? असे विविध प्रश्न ई केवायसीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना पडत आहेत. त्यामधीलच एक महत्त्वाचा प्रश्न, यामध्ये ई केवायसी परत एकदा चुकली आहे, आता याची दुरुस्ती कशी करावी? प्रश्नांचं उत्तर चुकलं आहे किंवा कास्ट निवडताना चुकली आहे, आता आम्हाला याची दुरुस्ती करायची आहे, आम्हाला तुम्ही याचा पर्याय द्या. किंवा जे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, अजूनही अंगणवाडी सेविका आमची कागदपत्र घेत नाही आहेत, तुम्ही यावर काहीतरी पर्याय द्या. असे प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्या महिला व बाल विकास मंत्री यांच्याद्वारे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की तुमची ई केवायसी तुम्ही आता दुरुस्त कशी करायची आहे, किंवा तुम्ही डॉक्युमेंट कसे जमा करायचे आहेत. आणि या संदर्भातील लाडक्या बहिणींच्या सर्व शंका आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत, जेणेकरून राहिलेल्या 4-5 दिवसांमध्ये सर्वच्या सर्व लाडक्या बहिणी योग्य पद्धतीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील आणि योजनेचे पुढचे पैसे देखील तुमच्या अशाच पद्धतीने त्या निमित्ताने सुरू राहणार आहेत. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. स्वागत आहे तुमचं लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या एका आपल्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये. आता यामध्ये स्वतः आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या फेसबुक पेजवरील ही पोस्ट आहे. या पोस्ट मधून मी तुमचे सर्वच्या सर्व डाऊट, सर्व शंका क्लिअर करणार आहोत. तर या निमित्ताने बघा, हेडिंगला सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार ई केवायसी करण्यासाठी मिळणार एकच संधी, ही एकमेव संधी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे ई केवायसी साठी तुम्हाला देण्यात आलेली आहे, दुरुस्तीसाठी. आता यामध्ये अजूनही अनेक महिलांना त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे कुणाकडून तरी, की तुम्ही काय करा, डबल ई केवायसी करा. आधी केली असेल तरी देखील तुम्ही आता परत ई केवायसी तुम्हाला करावीच लागेल. तर याबाबत बघा काय सांगितलंय स्पष्टपणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश महिला या दुर्गम ग्रामीण भागातील आहेत. ई केवायसी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली होती. आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून याबाबतची वारंवार मागणी मेलच्या माध्यमातून देखील आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांना करत होतो आणि त्या संदर्भात देखील त्यांनी दखल घेऊन ई केवायसी दुरुस्तीसाठी संधी देखील देण्यात आली होती. अनेक युट्यूब क्रिएटर्सने त्या ठिकाणी माहिती दिली. आता यामध्ये बघा, सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहे. म्हणूनच या महिलांना ई केवायसी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देण्यात येत आहे. हीच बाब लक्षात घेऊन ई केवायसी मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्या महिलांची ई केवायसी चुकली असेल अशाच महिलांनी त्या ठिकाणी त्यांची ई केवायसी दुरुस्त करा. जर तुमची आधी ई केवायसी तुम्ही योग्य पद्धतीने केली असेल, वारंवार सांगत आहे, तर परत तुम्हाला डबल ई केवायसी करण्याची आवश्यकता नाही. परंतु तुमच्या मनात जर कोणतीही शंका असेल की आपली ई केवायसी चुकली आहे का, किंवा आपण त्या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर निवडताना चुकलो का, आपण त्या ठिकाणी आपली कॅटेगरी निवडताना चुकलो का, तर तुम्ही ते इझिली जाऊन वेबसाईटवर दुरुस्त करू शकता. यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम नाही. डबल ई केवायसी झाली तरी कोणतीही अडचण नाही. परंतु आताची ई केवायसी चुकाल तर हुकाल. आता चुकला की तुम्ही हुकला. आता जर योजनेची ई केवायसी चुकीच्या पद्धतीने झाली की परत संधी देणार नाही. लक्षात घ्या, अंतिम संधी या ठिकाणी स्वतः आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेली आहे. म्हणूनच आता आपण किती जरी निवेदनं दिली, किती जरी मागण्या केल्या, तरी आता तुम्हाला परत ई केवायसी दुरुस्त करण्यासाठी त्या ठिकाणी संधी मिळणार नाही. म्हणून आता ई केवायसी चुकली तर पैसे बंद होऊ शकतात का, तर याचं उत्तर आहे हो, पैसे बंद होऊ शकतात, दाट शक्यता आहे. त्यानंतर महत्वाची म्हणजे, यासोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोर्टलवर जाऊन ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, घटस्फोट झालाय किंवा पती वडिलांची त्या ठिकाणी मयत झाली आहे, त्या पद्धतीने तुमची देखील ई केवायसी अगदी सुरळीतपणे 5 मिनिटाच्या वेळात होत आहे. कोणताही ओटीपी प्रॉब्लेम येत नाही. वेबसाईट सुरळीत चालत आहे. आणि ती ई केवायसी म्हणजे ज्यांचे पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांनी ई केवायसी केल्यानंतर लगेचच काय करायचे, तर पतीचा किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला असेल किंवा घटस्फोट प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांकडे नेऊन जमा करा.
अंगणवाडी सेविका ही कागदपत्र घेत नसल्यास तुम्हाला काय करायचं, तुमच्या तालुक्यावर महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला ते डॉक्युमेंट जमा करावे लागतील. परंतु 31 डिसेंबरच्या आधी तुम्हाला हे कागदपत्र जमा करणे बंधनकारक आहे. अन्यथा ज्या महिलांना पती नाहीत, वडील नाहीत, त्यांची ही केवायसी पूर्ण मानली जाणार नाही. आता त्यामुळेच लक्षात घ्या, शेवटची संधी असणार आहे. शेवटचे 4-5 दिवस उरले आहेत. आता ज्यांची ई केवायसी चुकली आहे त्यांनी आता काहीही केलं तर त्या ठिकाणी ई केवायसी दुरुस्त करण्यासाठी पर्याय येत नाही. जर कदाचित पुढील महिन्यामध्ये हा पर्याय जर सरकारने आणेल असे वाटत नाही, पण जर आणलाच तर त्याबाबतची माहिती देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच देऊ. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून तुमच्या कमेंट संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न करू. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.